थांब रे माझ्या लेकरा, थांब जरा, फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घे जरा. आज मी तुला तू तुझ्या आयुष्यात कोणत्या चुका करतोस त्याच्याविषयीच सांगणार आहे. त्याच्यामुळे तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप करण्याचा विचारही करू नकोस. असंच पुढेही बघत राहिला तर त्याच्यात तुझेच भले आहे. माझ्या लेकरा, मी आज तुला तुझ्या 5 अशा चुका सांगणार आहे ज्या चुकांना तू तुझी सवय लावून घेतलेली आहे. लेकरा, तू या चुका रोज नकळत करून टाकतो आणि तुला कळतही नाही. मग म्हणतो की मी एवढे काम करतो तरी माझ्या हाती यश कसे लागत नाही. माझ्या लेकरा, तू कधी विचार करून बघ की 2 माणसं एकाच परिस्थितीतून सुरुवात करतात. त्यातला एक माणूस काही दिवसात खूप पुढे निघून जातो तर दुसरा माणूस जिथे आहे तिथेच राहतो. यात नशिबाचा काहीच दोष नसतो. यामध्ये रोज घेतल्या जाणाऱ्या छोट्या निर्णयांचा फरक असतो. लेकरा, आपण मोठे बनण्याची स्वप्न पाहतो पण आपल्या काही सवयींकडे दुर्लक्ष करतो. घराचा पायाच मजबूत नसेल तर कितीही सुंदर बंगला बांधला तरी तो टिकतच नाही. तसेच आपले आयुष्य तसेच आहे. आपल्या सवयीच मजबूत नसतील तर आपण बघितलेलं मोठे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आज मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे मनापासून लक्ष दे लेकरा, कारण कदाचित या गोष्टीत या चुकाच तुझ्या प्रगतीला अडवत असेल. पहिली चूक म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहणे. लेकरा, तू म्हणतोस की उद्यापासून अभ्यास करेल, थोडे पैसे जमा झाले की मग एखादा व्यवसाय सुरू करेन, आता माझ्याकडे वेळच नाही, वेळ मिळाला की मग बघेन काय करायचं आणि काय नाही, पण आताच नाही. पण लेकरा, एक सत्य गोष्ट लक्षात ठेव, योग्य वेळ कधीच स्वतः होऊन येत नाही. आपण सुरुवात केली तरच योग्य वेळ येते. एका शेतकऱ्याची कल्पना करा की जर तो पाऊस अगदी परफेक्ट होईल, हवा योग्य असेल आणि प्रत्येक परिस्थिती अनुकूल होईल, याचीच वाट बघत राहिला तर त्याच्या शेतात कधीच पीक येणार नाही. शेतकरी हा आहे त्या परिस्थितीतच काम सुरू करून देतो, म्हणूनच शेतकऱ्यांचे पीक येते आणि त्याला कष्टाचे फळ मिळते. तसेच आपल्या आयुष्यातही आहे. आपण संधीची वाट पाहत बसतो पण अनेकदा संधी आपल्या कामातूनच निर्माण होऊन जाते. आज थोडे मागे जा आणि जरा विचार करा की तुम्ही किती वेळा उद्यापासून करू हा शब्द वापरलेला आहे. कदाचित हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात जास्त महागडे वाक्य असेल, कारण प्रत्येक उद्या तुमच्या स्वप्नांना अजून थोडं दूर नेत असतो. त्यासाठी आजपासूनच एक छोटा नियम सुरू करा. पूर्ण सुरुवात करू नका, पण एक छोटीशी सुरुवात करा. दररोज फक्त एक पाऊल टाका, कारण लहान पावलं मिळूनच मोठा प्रवास पूर्ण होतो. एका बदलामुळे तुमच्या विचारांमध्ये आत्मविश्वास आणि आयुष्याच्या दिशेने मोठा फरक पडू लागेल. आता माझ्या लेकरा, तुला तुझी दुसरी चूक सांगतो, सतत इतरांशी तुलना करत बसणे. ही चूक तू सर्वात जास्त करतोस. मोबाईल उघडला की कोणाचं नवीन घर दिसलं, कोणाची महागडी गाडी, तर कोणाचं लाईफस्टाईल, तर कोणाचं यश, आणि नंतर तुला वाटायला लागतं की तू मागे पडलेला आहे. पण लेकरा, तू बघतोस ते कोणाचे संपूर्ण आयुष्य नसतं. तू जे बघतोस ते कोणाचा संपूर्ण आयुष्य नसतं. ते फक्त त्यांच्या आयुष्यातील काही निवडलेले क्षण असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, अपयश असतं, भीती असते, पण ते सोशल मीडियावर फार कमी दिसतं. समजा 2 झाड आहेत, एक आंब्याचं आणि एक वडाचं. दोघांचीही वाढ वेगवेगळी असते. जर आंब्याचे झाड रोज वडाच्या झाडाशी तुलना करू लागलं तर त्याला स्वतःची किंमत कधीच कळणार नाही. तुमचेही तसेच आहे. प्रत्येक माणसांचा प्रवास हा वेगळा वेगळा असतो. तुझी स्वप्न, तुझ्या अडचणी, तुझे स्वप्न आणि तुझ्या चालण्याचा वेग वेगळा आहे. तू कालच्या पेक्षा आज एक पाऊल पुढे गेला आहात का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा कुठे पोहोचला त्यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचलात हे जास्त महत्त्वाचे आहे. इतरांशी केलेली तुलना आत्मविश्वास कमी करते, पण स्वतःमध्ये रोज थोडी सुधारणा केली ना तर आत्मविश्वास वाढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला स्वतःच्या ध्येयावर विश्वास असतो तो इतरांकडे बघून निराश होत नाही, उलट यातून प्रेरणा घेतो. आजपासून एक सवय लावा, दुसऱ्यांच्या यशावर जळू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा की आज मी कालपेक्षा कोणती एक गोष्ट चांगली करू शकतो. हाच प्रश्न तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. आता पुढे आपण तिसऱ्या चुकीबद्दल बोलू. ही अशी चूक आहे जी अनेक लोकांना यशाच्या अगदी जवळ जाऊ नये म्हणून मागे खेचून आणते. पण त्याआधी कमेंटमध्ये होय मामा, मला कळत आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या लेकरा, तुझी तिसरी चूक म्हणजे अपयशाची भीती. मनातच ठेवून प्रयत्नच न करणे.
खूप लोकांना यश हवं असतं, पण अपयश हे नको असतं. म्हणून ते स्वप्न पाहतात, ठरवतात की पुढे काय करायचं, पण पहिलं पाऊलच टाकत नाही. आता तू स्वतःला विचार की तू किती संधी फक्त काय झालं तर या भीतीमुळे गमावलेल्या आहेत. जर मी हरलो तर, लोक हसले तर, माझ्याकडून काही चूक झाली तर. हे वाक्य दिसायला तर खूप साधी वाटतात, पण अनेकांचं भविष्य इथेच अडकते. लेकरा, लक्षात ठेव, अपयश म्हणजे तुम्ही संपलात असे होत नाही. अपयश म्हणजे अजून एक मार्ग काम करत नाही. हे समजलं तर इतकंच. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं. प्रत्येक वेळी उठतो, कारण त्याला पडण्याची लाज वाटत नसते, तर ती त्याला चालायचं असतं. पण मोठे झाल्यावर आपण पडण्यापेक्षा लोक काय म्हणतील याची जास्त भीती बाळगतो. माझ्या लेकरा, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील मोठा फरक बुद्धिमत्तेचा नसतो, तो कृतीचा असतो. एक जण भीती असूनही पुढे जातो, तर दुसरा भीतीमुळे जागेवरच थांबतो. तुझ्याकडे आज एखादं स्वप्न आहे का? तुला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे का? मग स्वतःला एकच वचन दे की मी भीती सोबत चालायला शिकेल. भीती गेल्यावरच सुरुवात करीन अशी वाट पाहणार नाही. कारण माझ्या लेकरा, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य दिशेने पाऊल टाकणे. तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की सर्वात मोठा अडथळा परिस्थिती नाही, तर माझ्या मनातील भीती होती. आणि त्या दिवशी तुम्ही या भीतीवर विजय मिळवाल. त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात बदल होणे सुरू होईल. आता पुढे चौथ्या चुकीकडे वळूया. ही चूक शांतपणे तुमचा वेळ, ऊर्जा आणि स्वप्न दोन्ही संभवत असतं. आता चौथी चूक म्हणजे स्वतःवर विश्वास नसताना इतरांकडून सतत मान्यता शोधत राहणे. किती विचित्र गोष्ट आहे, नाही का? माझ्या लेकरा, तू एखादा निर्णय घेतो आणि लगेच कोणीतरी त्या गोष्टीला होकारच द्यावा असे तुला वाटते. एखादा नवीन काम सुरू करायचे असले की 10 लोकांना विचारतो, त्यातले कोणी हो म्हणाले तर ठीक, तुझा आनंद वाढतो, पण कोणी नाही म्हणाले की तुझं मन तळमळायला लागतं. याचा अर्थ असाच की तुझा विश्वास तुझ्या हातात नाही, तू इतरांच्या शब्दावर अवलंबून आहे. लेकरा, एक गोष्ट लक्षात ठेव, जगात असा कोणता यशस्वी माणूस नाही की ज्याला सुरुवातीपासूनच सगळ्यांनी साथ दिली. अनेक लोक विरोध करतात, काही टीका करतात, कोणी वेडेही म्हणतात, पण ते त्यांचं ध्येय आणि त्यांचा स्वतःवरचा विश्वास सोडत नाही, आणि म्हणूनच एक दिवस यशस्वी होतात. तसंच तुझंही आयुष्य ठेव. प्रत्येकाचं मन ऐक, पण प्रत्येक मतानुसार स्वतःला बदलू नकोस. कारण लोकांचं मन त्यांच्या अनुभवावर आधारित असतं, तुझ्या क्षमतेवर नाही. आज जर कोणी काही म्हणत असेल की हे काम तुझ्याकडून होणार नाही, तर याचा अर्थ असा की तो ते काम करू शकला नसेल. मग काय, ते काम तू करू शकत नाही का? नाही ना, तू ते काम करू शकतो. माझ्या लेकरा, स्वतःला रोज आरशासमोर उभा राहून एक वाक्य सांग, माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या निर्णयाची किंमत मला मोजावी लागणार आहे, त्यामुळे माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा अधिकारही माझाच आहे. जेव्हा हा विश्वास तुमच्या मनात तयार होईल ना, तेव्हा बाहेरचे लोक तुमचे कौतुक करो की तुमच्यावर टीका, दोन्हीचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतात. लेकरा, आता आपण शेवटच्या आणि सर्वात धोकादायक चुकीकडे वळणार आहे. ही अशी चूक आहे जी शांतपणे वर्षानुवर्ष तुमचे आयुष्य तिथेच थांबून ठेवते, आणि अनेकांना तिची जाणीवही होत नाही. आता पाचव्या आणि महत्त्वाच्या चुकीबद्दल बोलूया. पाचवी चूक म्हणजे शिकणे थांबवणे. अनेक लोक म्हणतात की शिक्षण फक्त शाळा किंवा कॉलेजपर्यंतच असतं, पण खरं शिक्षण तिथूनच सुरू होतं. हे जग दररोज बदलत आहे. कोणी नवीन कौशल्य शिकत आहे, कोणी नवीन संधी, तर कोणी नवीन विचार, तर कोणी नवीन तंत्रज्ञान. आणि जो माणूस हे शिकणं थांबवतो तोच हळूहळू मागे पडू लागतो. लेकरा, लक्षात ठेव, तुझी कमाई नेहमी तुझ्या ज्ञान इतकीच वाढत नाही, ती तुझ्या मूल्या इतकी वाढते. आणि मूल्य सतत शिकल्याने वाढतं. दररोज फक्त 20 मिनिट एखादं पुस्तक वाचा, एखादा नवीन कौशल्य शिका, एखादं चांगलं व्याख्यान ऐका, किंवा स्वतःच्या चुका लिहून त्यातून काय शिकता येईल ते समजून घ्या. वर्षभरानंतर तुम्ही स्वतःमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. आता तुम्ही या 5 चुका पुन्हा आठवा. पहिली, योग्य वेळेची वाट पाहणे. दुसरी, स्वतःची तुलना इतरांशी करणे. तिसरी, अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्न करणे. चौथी, स्वतःवर विश्वास न ठेवता इतरांच्या मनावर जगणे. आणि पाचवी, शिकणे थांबवणे.
या 5 चुका तुमच्या एका दिवशी सुटणार नाहीत, पण आज त्यांची जाणीव झाली तर बदलाची सुरुवात आजच होईल. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत कधीच मिळत नाही. ते रोज घेतलेल्या छोट्या छोट्या योग्य निर्णयांमधूनच तयार होते. आज तू कोणताही मोठा निर्णय घेऊ नको. फक्त एक निर्णय घे की जे काम करणार ते उद्यापासून नाही तर आतापासूनच करायचं. कारण तुमचे भविष्य नशिबाने लिहिलेलं नसतं, ते तुमच्या रोजच्या सवयींमुळे घडत असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा तुमचे विचार बदलतात, आणि तुमचे विचार बदलले की निर्णय बदलतात, आणि मग तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. माझ्या लेकरांनो, आजचा हा संदेश तुमचे आयुष्य एका क्षणातच बदलू शकणार नाही, पण जर या संदेशामुळे तुम्ही आज एक चांगली सवय सुरू केली आणि एक वाईट सवय सोडली आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर काही दिवसानंतर तुम्ही मागे वळून पाहिल्यावर तुम्ही नक्कीच स्वतःलाच धन्यवाद म्हणाल. म्हणून माझ्या लेकरांनो, आजपासून एक वचन घ्या की मी माझ्या स्वप्नांची वाट पाहणार नाही. मी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज मेहनत करेन. लेकरांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.